या चटकाचा हकदार विजयाचा मात्र बनायचा आहे, परंतु दोन्ही फलंदाज तितक्याच ताकदीच्या काट्याच्या साहाय्याने पहिला चेंडू खेळला गेलाय. दूरवरून क्षेत्ररक्षण आला, चेंडूला उचल केली जाईल, त्याच्यात तू मै मात्र पाहायला मिळत आहे. दुहेरी धावांची मात्र कॉलिंग केली होती, परंतु सिंगलला प्राधान्य दिलाय, नकार दिलाय या सुरेशला देखील ठाऊक आहे महत्वपूर्ण सामना आहे आणि याच चेंडूवर मात्र 2 धावा मात्र होऊ शकणार नाहीये. पाहायला गेला तर एकाच धावेवर मतदान मानावं लागलं. आपलं जाऊन पोहोचलं धाव कबर चिंचवली संघाचा दादा बिनबाद 1 धाव. पहिल्या चेंडूवर जरूर सिंगल आले. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज आहे, गोलंदाज मार्कवर प्रेझेंट. स्ट्राईकचा विचार केला तर स्ट्राईकवर पाहायला गेला तर सुरेश या ठिकाणी पटका चांगला आहे. त्या ठिकाणी दूरवरून क्षेत्ररक्षक पाहूया चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत लागली जाते, मात्र या ठिकाणी चेंडू शर्यत जिंकली जाते. चेंडू जाते 1 बॉम्ब 2 बॉम्ब सी मारेगा बार. रन्स मिळतील 4-4-4. हा येतो थँक्यू सो मच. या ठिकाणी पाहायला गेलं सुरेशचा बल्ला देखील खुल्ला झाला. पहिल्या चेंडूवर मात्र टोकलाय चौकार. सुरेशला देखील ठाऊक आहे महत्वपूर्ण सामना आहे, फायनलचा थरार आहे. या सामन्यामध्ये या ठिकाणी पाहायला गेलं तर उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळते. त्या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्रात आला लंकेश आणि लंकेश कडनं मात्र चुका होणार नाहीये. मैदानाच्या बाजूला पाहायला गेलं तर आपल्या प्रेक्षकांचा मात्र जल्लोष पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त धावा मात्र कुटाबल असेल, कारण समोर संघ आहे कोपऱ्याची वाडे. पहिल्या दिवसाचा मात्र अक्षय थरार गाजवला होता. या ठिकाणी पाहायला गेला तर हा चेंडू देखील निर्धाव आलाय. वारंवार निर्धाव चेंडू मात्र पेकी करण्यात यश येते. गोलंदाज प्रवीणना पहिल्या चेंडूवर जरूर सिंगल आली होती, त्यानंतर मात्र टोकला होता सुरेशने चौकार, त्यानंतर जलबाधा सुरेश, त्यानंतर राम आला. रामला मात्र पहिला चेंडू या ठिकाणी सरळ रेषेत मात्र हलक्या हातांमध्ये चेंडू ढकलण्याचं काम केलंय. चेंडूला उचलते केली जाल, त्या दरम्यान देखील येईल सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावफलकाचा विचार केला तर धावफलक देखील जाऊन पोहोचलं. तर 1 बाद 6 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजून विचार केला तर पहिल्या षटकातील 1 चेंडू मात्र उर्वरित आहे. पाहूया या शेवटच्या चेंडूवर मात्र किती धावा येतील स्ट्राईकवर. ही स्फोटक या ठिकाणी काय घडेल, चेंडू जाईल. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं लंकेशच्या माध्यमातून. सिंगल धाव कंप्लीट, धावफलक जाऊन पोहोचलं. आता 1 बाद 7 या धावसंख्येवर पाहायला गेला तर अनंत पाहतोय. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात आहे. जोपर्यंत अनंत हा मैदानात आहे तोपर्यंत धावा मात्र येतील यामध्ये मात्र शंका नाहीये. पहिल्या चेंडूपैकी करण्यात यश या ठिकाणी मात्र चेंडूला क्लाईक केलं, चेंडू जाईल. हा वही सफल. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आवडते अनंताच्या बॅट मधून ब्लास्ट. चेंडू जाईल सी मारे कपार. रन अनंताच्या बॅट मधून षटकार. डीजे थँक्यू डीजे मास्टर. चांगली टीम देखील पाहायला मिळाली. नेहमीच असते गुलालामध्ये. पाहूया आजच्या दिवसामध्ये कोणता संघ गुलालामध्ये असेल. या ठिकाणी पुन्हा आडवा जारी एक धाव पुन्हा दुसऱ्या धावी तरी निघाला. काय घडेल काय बिल या ठिकाणी पाहायला गेलं तर 20 की धाव देखील दुहेरी धाव देखील पूर्ण होते. त्याच्या वेगाला दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. धावफलकाचा विचार करता धावफलक जाऊन पोहोचले तर 1 बाद 15 धावा धावफलकावर. महत्वाचा सामना आहे, आटातटीचा सामना आहे, संध्याकाळचं क्षेत्र आहे. ते पाहायला गेलं तर दमट वातावरण देखील पाहायला मिळतंय, थंडीचं वातावरण देखील पाहायला मिळतंय. स्ट्राईक वर अनंत या ठिकाणी पाहायला गेलं तर चांगला चेंडू होता. या चेंडूचा विचार केला तर चेंडू जाईल सीमा रेखा बाहेर. म्हटलं होतं जोपर्यंत अनंत मात्र या मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र धावा मात्र येणं चालू राहतील. हा चेंडू देखील चांगला आहे. चेंडूला झाडून दिलं. चेंडू जाईल सीमा रेखा पार. हा म्हटला जातोय अनंताचा ब्रँड आहे. अजून 1 षटकार टोकला तर तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक आदरणीय मुकेशजी भुबरे साहेबांकडून दिले जातील. अनंत या फलंदाजाला षटकारांचा पाऊस पाडला जातोय. बघा ज्या वेळेस अनंताची विकेट जाते त्यावेळेस विकेट जाते त्यावेळेस मात्र जबाबदारी पार पाडतोय अनंत गावंडा. येस आहे खेळाचं महत्व. हा चेंडू देखील खेळून काढण्याचा देखील क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलफेक केली जाते. ठिकाणी मात्र पाहायला गेलं तर डोक्याची घंटा वाजेल का. चुका आणि चुका पाहायला मिळतात आणि चुकीला देखील माफी नाहीये. 1 धाव पूर्ण होते, 3री धाव देखील पूर्ण होते, 4थी धाव देखील
दाबल्याचा विचार केला तर दाबला जाऊन पोहोचला दादा. एक बाद 31 धावा आणि येणारे 12 चेंडू मध्ये 32 धावा मते जमा करायचे आहेत. समीकरण आहे 12-32 च. लंकेश आणि प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 32 धाव्यांचं टार्गेट आहे. लक्ष डोळ्यासमोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये उतरलाय प्रवीण आणि लंकेश. पाहूया आपल्या नावासाठी आणि आपल्या गावासाठी 32 धावा मात्र चेज होतील का. 12 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाज आहे गोलंदाज मार्क वर चंदर. कशा प्रकारे मात्र या 32 धावा रोखल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. पाहायला गेला तर मैदानाच्या चोपेर बाजूने मात्र तुडुंब भरलेली प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते या गोरेगाव नगरीमध्ये. पंचांना देखील विनंती करून सामना पिडअप करायचा आहे. येणारे 12 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. प्रथम फलंदाजी चिंचवली संघाने केले. 12 चेंडू मध्ये 31 धावा. कुठल्या काय फलंदाजी केली अनंत गावंडानं. अनंत गावंडाचा विचार केला तर मोठमोठाले फटके देखील यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. इथे सामन्याला होतं सुरुवात. पहिला चेंडूला अवंतर न खाता पिता कोपऱ्याची वाडी संघाचं पोट भरलं जात आहे. बघा मित्रांनो संदेगाचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये विचार केला तर मात्र जेवढ्या चुका कराल तेवढ्या चुकाला मात्र आपल्याला सामोरे जावं लागेल. कारण मग क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. चुकीला माफी नाहीये. पुन्हा गोलंदाज त्याच्या गोलंदाज मार्कवर. हा चेंडू बुडवलाय. चेंडू जाईल मारे कपार. हा हे प्रवीणचा बॅट. मिळतील 6 धावा प्रवीणच्या बॅट मधून. डीजे या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आता दमदार स्ट्रोक. षटकार आला प्रवीणच्या बॅट मधून. प्रवीण देखील आपण आहो काय की हा चेंडू देखील खेळून काढला. त्या ठिकाणी जयराम आहे. जयबाबूची संधी आहे. या ठिकाणी चुकीला माफी नाहीये. जसं त्याचं उत्तर पाहायला मिळतंय. बारी बारी सबका बारी. पहिली तुम्हारी अब हमारी या इरादा मात्र स्पष्ट करीत होते चंदर हा गोलंदाज. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पुन्हा गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्कवर. नवीन फलंदाज पाहायला गेलं तर शिवाजी आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओहो शिवाजीने देखील या ठिकाणी फटका पोचला गेलाय. शरत आहे चेंडू खाली. चुका होणार नाहीये त्यांचे देखील आणि त्यांच्या कांद्याला कांदा लावणारा मात्र परत भुबेरे साहेब देखील या ठिकाणी त्यांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण वेळेत वेळ काढून या संदर्भात घेतला आहे. पाण्याचा करार आहे आणि पाण्याच्या करारामध्ये आपण संघात हिंदी राजावे या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी घडलं काय विकेट आणि विकेटच्या हॅट्रिक पतन केलं मात्र गोलंदाज चंदरनं. 3 चेंडूवर 3 विकेट आणि या ठिकाणी मुकलेश भुबेरे साहेबांकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आणि ते 100 रुपयाचं पारितोषिक मात्र आमच्यापर्यंत पोहोचलं. वाटच गोलंदाजी या ठिकाणी महत्वपूर्ण सामना फायनलचा आहे आणि फायनलचा थरार आपल्या भेटीस आलाय या गोरेगाव नगरीमध्ये. या सैबाज काका भुबेरे या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्कवर. हा चेंडू देखील चांगला आहे. पंचांना बुमरा करण्याचं काम केलं परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यष्टिकांच्या बाहेर जाताना पाहिलं. पंच देखील अनुभवी पंच पाहायला मिळत आहेत. पाहायला गेलं तर अजूनही मॅनेजरचं पहिलं षटक म्हणजे एकाच पहिल्या षटकाचं मात्र विश्लेषण केलं तर अजूनही मात्र शेवटचा चेंडू आहे. दाबलाचा विचार केला. दाबला जाऊन पोहोचलंय. त्याचा 3 बाद 7 धावा. पुन्हा गोलंदाज शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा चेंडू देखील चांगला आहे. थँक्यू सो मच. या ठिकाणी पाहायला गेला तर सामना अतिशय रंगतदार. 6 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज. डावखुरा फलंदाज लंकेश. या ठिकाणी लंकेशने सुरुवात केली. बनाट वेगाने पहिला चेंडू मात्र पहिली धाव मात्र बनाट वेगाने धावची संधी गमावली जाते. या ठिकाणी घडलं काय पहिली धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघाली. दुसरी धाव देखील पूर्ण तिसऱ्या धावेसाठी निघालाय. तिसरी धाव देखील चित्ताच्या वेगाने पूर्ण होताना पाहतोय. अजूनही गरज आहे 5 चेंडू 22 धाब्यांची गरज. कोणता संघ मात्र जिंकेल हे देखील सांगता येणार नाहीये. फायनलचा थरार आपल्या भेटीस आलाय. एका साईडनं विचार केला तर चिंचवली संघ
दुसऱ्या साईडनं विचार केला तर कोपऱ्याची वाडी संघ अगदी आखेवर असले एक दोन्ही संघ मात्र आज आमने सामने भिडताना पाहतोय या गोरेगाव नगरीमध्ये श्री गणेश क्रिकेट संघ गोरेगाव या चषकामध्ये आणि सिंगाच्या मदतीने धावलं जाऊन पोहोचलं त्याला 3 बाद 11 धावा अजूनही 4 चेंडू 21 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. डावखुरा फलंदाज आहे लंकेश. ज्या वेळेस लंकेशच्या बॅट मधून मोठा फटका येईल ओहो या ठिकाणी घडला काय टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूला उचले मिळाले. सरळ चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन हिसाबा घेतलाय. पाहायला गेलं तर हा चेंडू देखील नेदावालाय. एका साईडचे मात्र स्टंप घ्यायचे आहेत. अंपरच्या साईडचे मात्र स्टंप घ्यायचे आहेत. ओहो चेंडू मात्र हवेत आहे. फटका फसला गेलाय. त्या ठिकाणी चंदर आहे. कोणत्या प्रकारची चूक होणार नाहीये. त्या क्रमांक लागतोय 4 बॅक टू द आउट लंकेश. डीजे मास्टर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. 2 चेंडूचा विचार केला तर दाबल्याचा अजूनही 21 धाब्यांची गरज आहे. अडचणीत सापडला गेलाय हा कोपऱ्याची वाडी संघ. एक स्ट्राईकला पाहूया. अजूनही 2 चेंडू आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत मात्र सामन्याचा निकाल लागला देखील जात नाही. हो या ठिकाणी सुरुवात केली. त्या ठिकाणी काय घडलं जात आहे. विकेट आणि विकेटचं पतन. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे शरद आणि शरद कडनं मात्र चुका होणार नाहीये हे देखील ठाऊक आहे. 1 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला किरण. ओहो या ठिकाणी घडलं काय. चेंडू एस ठिकाणावर हाताळला जातोय. या ठिकाणी पाहायला गेलं तर विजयी संघ चॅम्पियन संघ पाहायला गेला श्री गणेश क्रिकेट संघ गोरेगाव. या गोरेगाव आयोजित या स्पर्धेत आहे चिंचवली संघ.